मुंबई के चेंबूर विधानसभा में कर्मठ विधायक प्रकाश पातेरकर के नेतृत्व में कलेक्टर सचिव कुर्वे व महानगर पालिका के अधिकारी व प्रशासन चेंबूर के माहुल गांव जेटी टर्मिनल के आसपास इलाकों में दौरा किया। स्थानीय विधायक का कहना है कि चेंबूर माहुल गांव में जेटी टर्मिनल के पास जल्द ही एक बड़ा टूरिस्ट स्पॉट बनाया जाएगा और साथ ही 2 बड़े मैंग्रोव गार्डन बनाए जाएंगे, जिसमें मुंबई और जयपुर के अन्य विभागों के लोग घूमने आ सकते हैं। यहाँ तक कि समुद्र में माहुल गांव से टूरिस्ट के लिए नाव भी चलाई जाएगी, जिसमें स्थानीय लोगों को बड़ा रोजगार मिलेगा। इस दौरान स्थानीय नगर सेवक श्रीकांत शेट्टी व शिवसेना कार्यकर्ता मौजूद रहे। यहाँ तक कि माहुल गांव में गैर कानूनी तरीके से जितने भी गैरेज भरनी किए गए हैं, कलेक्टर के अधिकारी ने वह भी मुआयना किया और बताया कि इस गैर कानूनी भरनी में जो भी दोषी पाया जाएगा उसके ऊपर कठोर कार्यवाही की जाएगी। हालांकि चेंबूर का महत्वपूर्ण इलाका माहुल गांव है, जहां पर हजारों की संख्या में मछुआरे बंधु रहते हैं और टूरिस्ट स्पॉट बनाने से सभी को एक बड़ा रोजगार मिलेगा। अब देखना यह है कि कब तक टूरिस्ट स्पॉट वह गार्डन बनाकर तैयार होता है। अगर टूरिस्ट स्पॉट और जेटी टर्मिनल सही तरीके से बना जाता है तो मछुआरे का रोजगार भी बढ़ सकता है। देखिए, माननीय आमदार साहब के मार्गदर्शन में आज का दौरा किया जा रहा है। इसमें विशेषकर इस पॉइंट पे टूरिज़्म पॉइंट ऑफ व्यू, इको टूरिज़्म पॉइंट ऑफ व्यू से और क्या विकसित किया जा सकता है, इसके बारे में विचार विमर्श किया जा रहा है। और एक कंसल्टेंट जिसने ऑलरेडी हमारे 2 मैंग्रोव पार्क का प्री फिजिबिलिटी स्टडी और बाद में डिटेल स्टडी डीपीआर बनाया है, उसके माध्यम से यहाँ का भी डीपीआर बनाया जाएगा। आज मेरे संज्ञान में ये मामला लाया गया है और मैंने एसडीओ को इसमें सख्त कार्रवाई करने के निर्देश दिए हैं। देखिए, जब भी कोई टूरिज़्म प्रोडक्ट हम डेवलप करते हैं तो बस ऑब्वियस यहाँ के लोगों के, अगल बगल के लोगों के लाइवलीहुड पे इम्पैक्ट तो आता ही है। तो डिटेल डीपीआर आने के बाद इसमें और आपके माध्यम से इसको प्रकाशित किया जाएगा। आज कलेक्टरची व्हिजिट मागून घेतली होती मी आणि आज कलेक्टर आले आणि मी प्रस्ताव दिला होता की ही जे माहुल गाव आहे, ही खाडी आहे, या इथे बोटी वगैरे उभ्या राहतात आणि हा जो परिसर आहे मॅनग्रोव्हचा, त्यात इथे एक चांगल्यापैकी या इकडनं पुढपर्यंत मॅनग्रोव्स इकडनं शिवडीपर्यंत हा मॅनग्रोव्ह पार्क म्हणून आणि या इथे पर्यटन स्थळ जेणेकरून लोक येतील आणि या पक्ष्यांना, फ्लेमिंगो पक्ष्यांना बघतील आणि या इथे बोटिंगची सोय होईल। ही खाडी दिसते तुम्हाला, ही मोकळी आहे, त्यात इथे लोक येतील आणि लोकांना एन्जॉय करायला मिळेल आणि पर्यटन स्थळ झाल्यामुळे लोक तर येणारच आहे, जास्त संख्येने येतील, फ्लेमिंगो बघायला येतील। अजून काही योजना आहेत, बोटिंग पण आहे, चांगल्यापैकी बोटिंग होईल त्यांना आणि ह्या जे स्थानिक लोक आहेत त्यांची रोजीरोटी त्यांना मिळेल। हा एक माझा जो मी केलेला प्रयत्न हा आज कलेक्टर आल्यामुळे अजून तो स्ट्रॉंगली त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट झाला आणि जिथे जिथे चांगले चांगले पार्क बनत आहेत, या साईडला 2 गोराईला आणि दुसरीकडे आहे, तसंच हे तिसरं जे आहे ते ऑलरेडी सँक्शन आहे घेतलेलं आहे। मी ज्या माझ्या जिल्हा नियोजनच्या याच्यामध्ये वारंवार ते फॉलोअप केला आणि सँक्शन करून घेतलं। आता तुम्ही इकडे ते तर झालंच, आता इथे तुम्ही बघताय हा धक्का आहे, हा धक्का चालू आहे, या इकडे त्यांना हे करून दिलं आहे, आपला हा आहे ना, पुढचा हाऊस आहे, पाण्याची टाकी आहे तिथे आणि या हां आपण करू त्यांना, या इथे कमीत कमी या धक्क्यावर एक 10-1 बोटी तरी त्याची सोय आपण केलेली आहे। नाही, अडचणी ज्या आहेत त्या मॅनग्रोव्जमध्ये जी भरणी झालेली आहे, भरपूर भरणी झालेली आहे आणि कशा पद्धतीने ती परत काढून त्या तिथे आता ते बघताना सॅटेलाईटमधनं 4 गुगल मॅपमध्ये बघणार, बाबा पहिलं कसं होतं, काय होतं, त्याप्रमाणे ते ॲक्शन घेतील आणि त्यांनी प्रॉमिस केलं की हे सगळं आम्ही व्यवस्थित नियोजन करून आहे तसं परत आपण करून घेऊ। हे शिवसेने आमदार, खासदार आणि नगरसेवक ही एक जोडगोळी बनली होती, त्याचं एक मोठं रिझल्ट मिळेल माहुलवासियांना, कारण एवढ्या वर्षाच्या राजकारणामध्ये कधीच असा प्रकार घडला नाही। मला वाटतं कलेक्टर कधीच आले नसतील माहुल गावामध्ये, तर आमदार साहेबांनी 2 वेळा कलेक्टर साहेबांना आणलं आणि जे पर्यटन स्थळ निर्माण होणार आहे इथं, त्यामुळे माहुलवासियांचा जो रोजगार आहे तो रोजगारामध्ये वाढ होईल आणि ते पर्यटन स्थळ लवकरात लवकर व्हावं म्हणून कलेक्टर साहेबांनी संबंधितांना आदेश दिले की जे काय निधीची कमतरता नाही आहे, निधी 5 लाख कोटी लागो, 10 कोटी लागो, ते संबंधित जे आले होते डेव्हलपमेंट करणारे जे टीम आले होते त्या टीमला आदेश दिले की लवकरात लवकर ते एस्टिमेट काढून त्या पर्यटन स्थळामध्ये कसं जास्तीत जास्त सुविधा देता येईल आणि काय करता येईल अशा पद्धतीनं त्यांनी आदेश दिलेले आहेत संबंधितांना। आणि माहुलवासियांसाठी एक खुश खबर आहे की त्यांना एक चांगलं एक अचिव्हमेंट निर्माण होईल की एवढ्या वर्षामध्ये
त्यांना जे फक्त बोटी लावायला सुद्धा जागा ठेवलेली नाही इथे. जे काय अगोदरचे होते राजकारणी लोक, त्या लोकांनी बोटी लावायला सुद्धा जागा ठेवली नाही. आमची सत्ता आल्यामुळे, आमचे लोक निवडून आल्यामुळे एक जास्तीत जास्त काम माहुलवाशांसाठी कसं करता येईल त्याकडे आमचं लक्ष आहे आणि ते लवकरात लवकर ते पूर्ण होईल आणि माहुलवाशांना दिसेल की खरं काय खोटं काय. हे राजकारण न करता लोकांची सोय आणि सुविधा कशी वाढेल त्याकडे आमचं जास्त लक्ष है और त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुंबई के चेंबूर माहुल गांव की तस्वीर है और यहाँ पर जल्द ही पर्यटक स्थल बनाया जाएगा. यहाँ के विधायक प्रकाश फातवेकर की पहल शुरू हो चुकी है और महानगर पालिका के कलेक्टर के अधिकारी यहाँ पर विजिट किए हैं और यहाँ पर जल्द से जल्द पर्यटक स्थल बनाया जाएगा और जो माहुल गाँव के कोली समाज के लोग हैं उनके लिए यहाँ पर रोजगार उपलब्ध होगी. यही वो स्थल है माहुल गांव कोली समाज के लिए और यहीं से लोग मछुआरे जो है नाव पे सवार होकर समुद्र में मच्छी पकड़ने के लिए जाते हैं. लेकिन जिस तरह माहुल गांव में यहाँ पे पर्यटक स्थल बनाया जाएगा, कहीं ना कहीं यहाँ के स्थानिकों में, यहाँ के नागरिकों में एक रोजगार तो मिलेगा ही, लेकिन जो पर्यटक यहाँ पर घूमने के लिए आएंगे और टहलने के लिए आएंगे, जो पार्क यहाँ पे बनाएगा उसका उनको लाभ भी मिलेगा. देखना ये है कि यह पर्यटक स्थल कब तक बनकर तैयार होता है. कैमरामैन आनंद गौड़ के साथ राज पांडे, CN न्यूज़ मुंबई.